अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय भक्तिशक्ती या यूट्यूब वाहिनीवरील आजचा महत्त्वपूर्ण भाग. तर बघा मंडळी, आज आहे दिनांक 14 जून. तर आज 12:20 अमावस्येला सुरुवात झाली आहे. तर आजची अमावस्या ही दर्श अमावस्या आहे आणि उद्या म्हणजे 15 तारखेला म्हणजे 8:24 अमावस्या आहे. आणि ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे ही या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. तर सोमवती अमावस्येला आपल्या हिंदू धर्मात, हिंदू संस्कृतीत खूप महत्त्व आहे. सोमवती अमावस्येला बघा, आपण जर काही उपाय केले तर आपल्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडू शकतात. त्याचबरोबर दुधात साखर असा योग आहे. तो म्हणजे काय, ही अमावस्या सोमवती अमावस्या असूनही अधिक मासातील ही अमावस्या आहे आणि ही अधिक मासाची सांगता होणारी अमावस्या आहे, म्हणजे अधिक मासाची समाप्ती होणारी अमावस्या आहे. तर या अमावस्येला तुम्ही केलेले उपाय तुम्हाला तुमच्या आयुष्यात अक्षय फळ देणारे आहेत. अगदी शतपटीने तुम्हाला फळ मिळणारे आहेत. म्हणून हा उपाय अजिबात चुकवू नका. तर आजचा उपाय खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे जर तुमच्या घरात जर लहान मुलं असतील 1 ते 10 वर्षापर्यंतची किंवा तहानी बाळं अगदी नवजात बालकं असतील त्यापासून ते 10 वर्षापर्यंत मुलांना खूप म्हणजे मुलं मुली अगदी लहान मुलं म्हणजेच ह्यांना खूप जपायला लागतं. आणि बघा, शक्यतो जोपर्यंत लहान मूल हे 3 वर्षाचं आहे जोपर्यंत तो पूर्णपणे सांगू शकत नाही की मला काय होतं आहे, माझं काय दुखतं आहे, काय त्रास होतो आहे, हे जोपर्यंत सांगू शकत नाही अशी ही तहानी बाळं, ह्यांना काही त्रास झाला की आपल्या आईचं मन किती हेलावतं ना. तर बघा, अधिक मास अमावस्याला तुम्ही जर उपाय केला तर तुम्हाला, तुमच्या मुलाला, तुमच्या बाळांना अजिबात कोणताही त्रास होणार नाही. आणि हा उपाय अगदी शास्त्रीय म्हणजेच आपला हा ज्योतिषशास्त्रानुसार आधारित आहे. बघा, बाळकृष्णाला फार प्रिय होतं मोरपंख. तर मोरपंख का घातलं जायचं बाळकृष्णाला, तर बाळकृष्ण जेव्हा जन्मले तेव्हाच त्यांना असं सांगितलं होतं की त्यांना सर्प दोष आहे. मग सापापासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांना मोरपंख हे एक आईच्या मायेने घालत होत्या. पण भगवान श्रीकृष्णाला मोरपंख हे अत्यंत प्रिय होत गेलं आणि मोरपंखाचं खूप खूप शुभ फळ आहे. तर आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मोरपंखाचा एक अत्यंत छोटा आणि महत्त्वपूर्ण उपाय. तर हा उपाय केल्याने तुमच्या लहान मुलांवर म्हणजे अगदी तहान्या बाळापासून ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांपर्यंत मुलांवर चिडचिडपणा, नजर दोष, त्यांना अचानकच काहीतरी त्रास होणे, काहीतरी अगदी त्यांच्यावर अशी निगेटिव्ह ऊर्जा निर्माण भासत असते. बघा, बऱ्याच वेळा आपण बघा, लहान बाळ जेव्हा 1-2 वर्षाचं आहे तेव्हा आपण त्यांना बाहेर नेल्यावर त्यांच्यावरती नकारात्मक शक्तींचा प्रभाव जरा जास्त होतो. तर तो होणार नाही. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. हा उपाय जर तुम्ही प्रत्येक अमावस्येला, पौर्णिमेला केला तरीही चालतो. पण आज जर हा उपाय केला अधिक महिन्यातील शेवटचा दिवस आणि त्याचबरोबर ही शेवटची सोमवती अमावस्येचा आहे, त्यामुळे हा उपाय शतपटीने फळ देतो आणि भगवान विष्णूचं नामस्मरण करूनच करायचं आहे. बघा, कोणताही उपाय करताना मनामध्ये फक्त पॉझिटिव्ह गोष्टी याव्या, सकारात्मक विचार करा की ह्या उपायाने माझ्या मुलावर चांगलेच परिणाम होणार आहेत आणि ह्या उपायाने माझ्या मुलाला कुठलीही बाधा होणार नाही. म्हणजे बाधा तर होतच नाही. बघा, मोरपंख जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरनं आपण फिरवतो तेव्हा बघा किती प्रसन्न वाटतं. आणि मोरपंखाचे तसे फार उपाय आहेत जे आपण घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार सुद्धा वापरू शकतो. पण आजचा उपाय अधिक अमावस्या म्हणजेच अमावस्येला करता येणारा लहान मुलांवरचा उपाय आहे. यामुळे आपलं लहान मूल नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर जी काही आपली स्वतःची म्हणा, काय वेळेस लहान मुलांना फक्त बाहेरच्यांचीच नजर होते का, तर नाही, घरातल्यांची सुद्धा होऊ शकते. बघा, म्हणताना आपण नजर काढताना म्हणतोच की घरातल्यांची, बाहेरच्यांची, आईची, शेजाऱ्यांची किंवा
वाईट कोणाची भूताखेताची नजर लागली असेल तर दूर जाऊ दे. आपण हे शब्द बोलतच असतो नजर काढताना. मग आपल्याला फक्त मोरपंख मुलांच्या अंगावरून उतारा करायचा आहे. तर तो उतारा 11 वेळा करायचा आहे. आणि हे मोरपंख काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्येच ठेवायचं आहे. आणि उतारा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. आणि बघा तुमच्या मुलावरती अगदीच, आणि शेवटी हा पण मंत्र म्हणायचा आहे जो आपण नजर काढताना आपण मंत्र म्हणतोच, आल्या गेल्यांची, घरच्यांची, बाहेरच्यांची, भूताखेत्यांची, वाईटांची, चांगल्यांची जी काही नजर लागली असेल ती निघू दे बाबा असं म्हणायचं. आणि मोरपंख खाली 2 वेळा आपटायचं. ह्या प्रकारे केल्यावर तुमच्या मुलांवरची ही नजर निघून जाते. अगदी तान्ह्या बाळांवरती सुद्धा हा प्रयोग करून शकता तुम्ही. अगदी घरगुती उपाय आहे, नक्की करा. आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरातील लहान बाळं अगदी बघू शकता तुम्ही हा उपाय केल्यावर समजा त्यांना असं असतंच की निगेटिव्ह ऊर्जा ही अमावस्ये दिवशी जास्त कार्यरत असते. आणि त्या दिवशी लहान मुलांना अचानक ताप येणे, डोळ्यावर झापड येणे, झोप लागणे असं होत असतं. म्हणजे उठतच नाहीत, उठवलं तरी उठत नाहीत असं होत असतं. अगदी 10 वर्षाच्या मुलांपर्यंत ह्या गोष्टी मुलामुलींपर्यंत होतात. तर शक्यतो जास्तीत जास्त लहान मुलं असतात 5 वर्षाच्या आतील, त्यांना ह्या गोष्टी आवर्जून घडतात. मग त्यावेळी बघा आपण पण आई आहेत, आपण पण काळजी घेतली पाहिजे. तर अमावस्याच्या 1-2 दिवस आधी 12 ते 1च्या दरम्यान बाहेर निघूनच द्यायचं नाही बाळासनी, मुलांसनी. आणि आपल्याला माहितीच असतं कुठे गेल्यावर, कुठल्या चौकात गेल्यावर त्या मुलाला तिथली बाधा होते. तर ही गोष्ट आपण नेहमीच लक्षात ठेवायची. त्यावेळेस आपण बाहेर काढायचंच नाही, अगदी इतर वेळीसुद्धा. कारण की ते एक कुठल्या झुळकेत येतं, म्हणजे कुठल्या हवेच्या झुळकेत येतं हे आपल्याला ठाऊक नसतं. आणि लहान मुलांवरती लगेच त्या गोष्टींचा, सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा लगेचच परिणाम होतो. आणि मग तो खूप वायाही जातो. बघा आमच्या इथे एक घटना घडली होती, तुम्हाला सांगते. एक बाळंतीण होती, तिला बाळंतपणातच मग दवाखान्यामध्ये ती बाहेर आल्यावर तिला एक बाळंतीण लागली. आणि अक्षरशः ती मुलगी ना आता हयात नाही आहे, माहिती आहे का. आणि तिचं तहानं बाळ आता आहे. पण त्या मुलीला म्हणजे आईला बाळंतीण लागली आणि अक्षरशः तिला ती घेऊनच गेली. म्हणजे इतक्या वाईट प्रकार घडतात. म्हणून ना शक्यतो अमावस्या दिवशी गरोदर स्त्रीने, त्याचबरोबर डिलिव्हरी झालेल्या स्त्रीने अजिबात जाऊ नये. दवाखान्यात जायचं वगैरे असेल तर 1-2 दिवस स्किप करा. म्हणजे उद्याचा दिवस 15 तारखेचा स्किप करा आणि नंतरच तुम्ही जा. कारण की ह्यावेळेस जरी चांगली अधिक मासातला दर्श अमावस्या, सोमवती अमावस्या जरी असली तरीही वारेची झुळूक बघा. जिथे सकारात्मक ऊर्जा आहे तिथे नकारात्मक ऊर्जासुद्धा आहे. जिथे देव आहे तिथे दानवसुद्धा आहेत. भूत, प्रेत, पिशाची योनी अगदी सर्व आहे. जर तुम्ही मानत असाल आणि जरी मानत नसाल तरी पण ही गोष्ट बऱ्याच वेळा मान्य करायच लागते. जे मी आता तुम्हाला सांगितलं त्या मुलीविषयी, तिच्या घरातले तिचे वडील मानत नव्हते ही गोष्ट. नाहीतर मग अशीच एक घटना आमच्या नातेवाईकांमध्ये घडली होती. तिला पण बाळंतपणातच लागलं होतं. मग तिच्या आई वडिलांनी बरेच उपचार केले, म्हणजे दवाखानाही केला, तंत्रमंत्रही केले, अगदी म्हणजे ज्योतिषी वगैरे सर्व दाखवले. ती मुलगी चांगली झाली, अगदी ठणठणीत. तिला मुलगाही झाला आणि आत्ता ह्या आठवड्यात तिला मुलगी पण झाली. म्हणजे बघा, जर ह्या निगेटिव्ह गोष्टींकडे पण लक्ष आपण दिलं पाहिजे. आपल्या मुलांकडे, आपल्या डिलिव्हरी झालेल्या बाळंतींकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे. खूप भयंकर परिणाम भोगावे लागतात, अगदी जीवसुद्धा गमवावा लागतो. म्हणून सांगते, अगदी तहान्या बाळापासून ते बाळंतीण, गरोदर स्त्रियांनी ह्या काळात अजिबात बाहेर भटकू नका, फिरू नका. कारण की आपण बघा घरामध्ये बसून पॉझिटिव्ह विचार करा, नामस्मरणात लीन राहा. आणि नामस्मरणामध्ये तुम्ही माता लक्ष्मीचं नामस्मरण करू शकता, श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण करू शकता, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. यामुळे तुमच्यावर आणि तुमच्या मुलांवरती चांगले संस्कार होतील. आणि बाहेर जाणं शक्यतो टाळाच या 2 दिवसामध्ये. तर मी सांगितलेला हा उपाय जो आहे तुम्ही तुमच्या
लहान तहान्या मुलांवरती अगदी जन्मल्यापासून म्हणजे महिनाभराच्या बाळापासून ते 10 वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्ही अवश्य हा उपाय करू शकता. अगदी साधा सोपा घरगुती उपाय आहे. मोरपंख घरात असेल तर नक्कीच हा उपाय करा. बघा, मोरपंख हा अतिशय सकारात्मक गोष्टीचं आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. आणि पण मोरपंख हा विकत आणलेला किंवा मेलेल्या मृत मोराचं आणू नका. तर मोरपंख हे जिवंत मोराचं जेव्हा पिसारा फुलवतो आणि ते गळतात त्यातलंच ते मोरपंख असावं. बऱ्याच वेळा जर त्या प्राण्याला जर त्रास देऊन ते मोरपंख घेतलेला असेल, काढलेलं असेल, तर ते ह्या उपायाला साथ देणार नाही. मोर हा जिवंत असताना जेव्हा पिसारा फुलवून नाचतो आणि पडतात ना तेव्हा पंख, तेच पंख ह्या क्रियेसाठी, ह्या वास्तूच्या, ह्या ज्योतिषशास्त्राच्या, ह्या नकारात्मक गोष्टी घालवण्याच्या क्रियेसाठी फार उपयोगी असतात. तर हा व्हिडिओ इथेच संपवते. नक्कीच हा उपाय करा. तुमच्या लहान मुलांवरच्या नकारात्मक ऊर्जा, नजरदोष, वाईट शक्ती सर्व दूर चुटकीसरशी पळतील. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अवश्य लिहा. तुमचा दिवस चांगला जाओ, आनंदाचा जाओ. धन्यवाद.